परंतु माझ्या गावी आल्यानंतर माझी भावना झाली की माझ्या गावात काम करावं. ग्रामीण भागात जावं लागत होतं. मग जे बी वाहन मिळेल त्या वाहनाने जावं लागत होतं. कधी पायी जावं लागत होतं. कमरे इतकाल्या पाण्यातून त्या गावात जावं लागत होतं. मला इनॉग्रेशनला पहिल्या दिवशी 56 पेशंट झाले होते आणि एकदा सकाळी आल्याच्या नंतर रात्री 10 वाजता 11 वाजता कधी पाहिलं नाही आणि कधीही असं मी पाहिलं नाही की हा कोविडचा पेशंट आहे किंवा हा सस्पेक्टेड कोविड असेल किंवा असू शकतो. बाकी फक्त 2014 मध्ये मग मी तिथे गेलो. पुरस्कार मला तो प्रदान झाला. नमस्कार, मी प्राध्यापक बाळकृष्ण काटे आणि माझ्या सक्सेस स्टोरीज या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. मित्रहो, तुम्ही वाचलं असेल, तुम्ही ऐकलं असेल, श्रद्धा ज्ञान देती है, नम्रता मान देती है और योग्यता स्थान देती है, पर तीनों मिल जाए तो व्यक्ति को हर जगह सम्मान देती है. या ओळी ज्यांना तंतोतंत लागू पडतात अशा एका व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत आजच्या एपिसोडमधून. बीडमधील वरवणी सारख्या ग्रामीण भागामध्ये मागील 40 वर्षापासून ज्यांनी अविरतपणे अतिशय नम्रपणाने आपली वैद्यकीय सेवा दिलेली आहे असे डॉक्टर पारसमलजी नहार यांना आज मी निमंत्रित केलं आहे आजच्या मुलाखतीच्या सत्रामध्ये. मित्रहो, ज्यावेळेला आपण वैद्यकीय क्षेत्र पाहतो त्यावेळेला असं जाणवतं की सगळी वैद्यकीय सेवा जी आहे ती शहरातच भरलेली आहे आणि ग्रामीण भागांना वैद्यकीय सेवा घेण्यासाठी शहरी भागाकडे धाव घ्यावी लागते. परंतु ग्रामीण भागातील आपल्या गावातील लोकांच्या या भावना त्यांनी ओळखल्या आणि शहरातील झगमगाट जो आहे तो त्याचा त्याग करून त्यांनी मागील 40 वर्षापासून फक्त वरवणी गावच नाही तर त्याच्या आजूबाजूच्या जवळपास 500 खेडेगावातील लोकांना त्यांनी अविरतपणे आपली सेवा दिलेली आहे आणि याची नोंद शासन दरबारी सुद्धा घेतली गेली आणि त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा त्याचा प्राप्त झाला. ही गोष्ट मला निश्चितपणे कौतुकाची वाटते. आजच्या तरुण पिढीला निश्चितपणे आदर्श घेण्यासारखं आहे. आपले माननीय पंतप्रधान मोदीजी पण हेच सांगत असतात की ग्रामीण भागामध्ये तुम्ही कार्य करा, ग्रामीण भागात कार्य केलं तरच आपल्या देशाचा विकास होणार आहे. ही गोष्ट डॉक्टर साहेबांनी सिद्ध करून दाखवलेली आहे. तर डॉक्टर साहेबांनी आणखी एक गोष्ट अशी केली की कोविडच्या काळामध्ये दुर्गम अशा प्रकारच्या परिसरामध्ये वैद्यकीय सेवा मिळणं अवघडच होतं. त्यावेळेस त्यांनी अविरतपणे आपली सेवा दिलेली आहे. कोविड योद्धा म्हणून मान पटकवलेला आहे. या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर पारसमलजी यांच्यासोबत आजच्या या निश्चितपणे आजच्या एपिसोडमध्ये. मी त्यांना निमंत्रित करतो आजच्या या एपिसोडसाठी. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. आणि सुरुवातीलाच मी तुमचं अतिशय कौतुक करतो की ग्रामीण भागामध्ये तुम्ही एवढी मोठी वैद्यकीय सेवा देताय. खरोखरच देवदूत म्हणून तुम्ही अक्षरशः त्यांच्या समोर आहात. तर मला या बाबतीत असं जाणून घ्यायचं डॉक्टर साहेब की तुम्ही प्रॉपर वरवणीची. वरवणी म्हणजे मला वाटतं खूप छोटं गाव असेल. आता तालुका आता झाला आहे, पण साधारणपणे काय लोकसंख्या या गावाची? आता सध्या आहे 25,000. परंतु मी ज्यावेळेस माझ्या क्लिनिकची ओपनिंग केली त्यावेळेस संख्या होती 10,000 1983 मध्ये. अरे बापरे. आणि तुमचं शिक्षण तुम्ही कुठे घेतलं होतं मग? माझं शिक्षण बीडला झालं. अच्छा. होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज इथून मी 1981ला पासआउट झालो. गुड. आणि त्यानंतर मी 2 वर्ष औरंगाबादला हाऊसमनशिप केली. अच्छा. नाही, ह्याच्यामध्ये तुमच्या घराण्यामध्ये असं वैद्यकीय क्षेत्रात कोणी होतं आधी? नाही, अगोदर कोणी नव्हतं. बरं. नव्हतं. मग आपलं बिझनेस लाईन सगळी? हो, बिझनेस आणि शेती. वा. तुम्हाला कसं वाटलं की आपण डॉक्टर व्हावं? म्हणजे असं काय त्याच्यामध्ये हे होतं? म्हणजे त्यामध्ये माझे मामा डॉक्टर होते. अच्छा. आणि त्यांनी म्हणजे माझ्या आईला त्यांच्या बहिणीला होतं पण मामा वगैरे? मामा डॉक्टर होते. अच्छा. गुड. तर त्याच्यातून प्रेरणा तुम्ही घेतली आणि होमिओपॅथीचं शिक्षण आपण इथे घेतलं. पण आता ज्यावेळेस वरवणीमध्ये तुम्ही येऊन श्रद्धा क्लिनिक मला वाटतं 83 मध्ये तुम्ही सुरू केलं, तर त्यावेळेला मिक्स प्रॅक्टिस आपण करायचं ठरवलं का? म्हणजे असं होमिओपॅथीच घेऊन बसायचं ठरवलं? नाही, ग्रामीण भागामध्ये त्यावेळेस होमिओपॅथिक प्रचलित नव्हती. अच्छा. म्हणून मी होमिओपॅथिक सोबत
काही अॅक्यूट कंडिशन मध्ये ॲलोपॅथीचा पण वापर करत होतो आणि ॲलोपॅथी पण करत होतो. व्हेरी नाईस, मिक्स प्रॅक्टिस. हो हो. पण याचं ज्ञान तुम्ही मग ज्यावेळेस हाऊसमॅनशिप केली औरंगाबादला वगैरे त्यावेळेस मिळालं होतं का? हो, औरंगाबादला. अच्छा, पण हो. त्याच्यासाठी असं वेगळा अभ्यास करावा लागतो की आता होमिओपॅथीच्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमचं हे करता आहात, हो परंतु ज्या वेळेला आता ॲलोपॅथी द्यायची आहे हो औषध, हो. तर त्यासाठी तुम्हाला असं ट्रेनिंग का अभ्यास वगैरे असं काही करावं लागलं असेल? नाही, त्यावेळेस मी फार्माकोलॉजी पण फॉलो केली अच्छा. आणि त्यासोबत मी विविध म्हणजे पेडियाट्रिशियन, गायनोकॉलॉजिस्ट, मेडिसिन यांच्याकडे पण मी काम केलं. गुड. आणि कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल म्हणून छावणीमध्ये औरंगाबादला आहे, तिथं पण मी 1-1.5 वर्ष काम केलं. त्याचा फायदा हो, त्याचा फायदा मला पुढे लाईफ मध्ये मिळाला चांगला. हो. व्हेरी नाईस. मग इथे आता ज्यावेळेस तुम्ही वडोणीमध्ये सध्या क्लिनिक सुरू करायचं ठरवलं त्यावेळेस तुमचे बॅचमेट वगैरे शहरात असतील, हो. बीड सारख्या शहरात असतील, कोणी संभाजीनगरला, औरंगाबादला हो असतील, हो हो. तर तुम्हाला असं काही वाटलं नाही की आपण हे शहरातच जाऊन आपण शहरातच काम करावं? ज्यावेळेस मी औरंगाबादला काम करत होतो त्यावेळेस वाटत होतं की शहरात काम करावं, अच्छा. परंतु माझ्या गावी आल्यानंतर माझी भावना झाली की माझ्या गावात काम करावं क्या बात. आणि माझ्या गावामध्ये असणाऱ्या ज्यांना म्हणजे गरज आहे वैद्यकीय सेवेची त्यांची पूर्तता करावी, म्हणून मी माझ्या गावात मेरा गाव मेरा देश आहे क्या असं बात. समजून मी काम केलं. ही गोष्ट निश्चितपणे जाणून घ्यायचं म्हणजे या गोष्टीचं मला जास्त कौतुक वाटतं की शहराचा झगमगाट सगळ्यांनाच पाहिजे आहे, परंतु डॉक्टर साहेबांनी आपल्या तरुण वयामध्ये म्हणजे आता तरी समजा या 40 म्हणजे 60 वर्षाच्या दरम्यान समजा ही भावना होणं ठीक आहे, पण तरुण वयामध्ये सुद्धा त्यांनी तो झगमगाट निश्चितपणे त्यागला आणि ही गोष्ट घेण्यासारखी असं मला वाटतं. डॉक्टर साहेब, सुरुवातीला तुम्हाला बऱ्याच अडचणी आल्या असतील या काळामध्ये, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सुरू केलं की कुठे आपलं ज्ञान कमी पडतंय, कुठे आपलं डायग्नोसिस कमी पडतंय वगैरे, मग अशा काळामध्ये म्हणजे काय होतं नेमकं, कोणाची मदत आपण घेत होता, काय करत होता? मी माझी वैद्यकीय सेवा केल्यानंतर कधी जर मला असं काही अडचण वाटली किंवा डायग्नोसिस नाही झालं, क्लिनिकल एक्झामिनेशनमध्ये आम्ही काम करत होतो त्यावेळेस म्हणजे असं लॅब वगैरे नव्हत्या. त्यावेळेस मेडिकल स्टोअर पण एकच होतं आमचंच. अच्छा. आणि मग त्यावेळेस डिस्पेन्सिंग प्रॅक्टिस होती आणि सारखं सारखं व्हिजिटला जावं लागत होतं. अच्छा. ग्रामीण भागात जावं लागत होतं, मग जे बी वाहन मिळेल त्या वाहनाने जावं लागत होतं, कधी पायी जावं लागत होतं, कमरे इतक्या पाण्यातून त्या गावात जावं लागत होतं. आणि बऱ्याच वेळेस असं तिथं मुक्काम करावं लागायचा, कारण की बऱ्याच गावाच्या अगोदर नदी असते आणि नंतर गाव असते, तर त्यावेळेस काय असे ब्रिज वगैरे नव्हते, तर आम्ही कमरे इतक्या पाण्यात जाऊन वैद्यकीय सेवाची पूर्तता केलेली आणि त्याचा आनंद हा अंतःकरणातून खूप मोठा असतो. मग तो फॅमिली डॉक्टर हा एक किताब तो तुम्ही सुरुवातीपासूनच घेतला. आम्ही मूवी मध्ये पाहायचो ते डॉक्टर, फॅमिली डॉक्टर येताना त्याची ती एक बॅग असायची आणि स्टेथो गळ्यात घेतलेला वगैरे अशा पद्धतीचं, आणि फॅमिली डॉक्टर ही संकल्पना आता खरं म्हणजे गायबच झालेली आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्पेशलायझेशन पाहिजे, हे पाहिजे. तर त्या काळामध्ये उलट मी तर म्हणतो फॅमिली डॉक्टरचं काम थोडंसं जास्त अवघड असेल, कारण त्यांना सगळ्याच विकारांवरची माहिती असणार. हेड टू फिट. अगदी करेक्ट. म्हणजे स्किन साठी वेगळं, डोळ्यासाठी वेगळं, डोक्यासाठी वेगळं, पोटासाठी वेगळं, सर्वांचे एक डॉक्टर, नखापासून केसापर्यंत. क्या बात. मग आणि ग्रामीण भागातल्या म्हणजे तुमचा जम बसायला किती दिवस आले तिथे? नाही, मला इनॉग्रेशनला पहिल्या दिवशी 56 पेशंट झाले होते, म्हणून मला काही जम असं वाटलं नाही की मी नवीन आहे. आणि त्या दिवसापासून मला कधीच असं वाटलं नाही की म्हणजे आपला नंबर ऑफ पेशंट कमी होऊ लागलेत, कारण की तेवढ्या प्रमाणामध्ये हार्डवर्क केलेलं आहे, 14 तास स्टँडिंग काम केलेलं आहे. आणि एकदा सकाळी आल्याच्या नंतर रात्री 10 वाजता 11 वाजता कधी पाहिलं नाही. आणि इतक्या तुम्ही जेव्हा कधी कुठं जायचं काम पडलं असेल व्हिजिटला सारखं जावं लागायचं, कारण की त्यावेळेस वाहनाची व्यवस्था नव्हती, लोकांना बैलगाडीने यावं लागत होतं. आम्ही पण बैलगाडीनं जात होतो, ट्रॅक्टरमध्ये जात होतो, जो वाहन मिळेल त्यात जात होतो, वल्ल्या कपड्यानं रात्रभर झोपत होतो. म्हणजे असं खूप हार्डवर्क करून आता टेबल प्रॅक्टिस सुरू झाली एक 10-15 वर्षापासून. अगोदर ग्रामीण भागात सारखं जावं लागत होतं, व्हिजिटच करावं लागायचं त्यावेळेला. आणि इमर्जन्सी पेशंट असतील तर त्यांना बीडला वगैरे जिथं त्यांची आपली व्यवस्था असेल किंवा त्यांच्या औषधांचा सुद्धा तुटवडा पडत असेल ना बऱ्याच वेळेस. मेडिकल स्टोअर आमचं असल्यामुळे तुटवडा काही जास्त नव्हता पडत, तरी पण कधी काही गोष्टी आणावी लागत होत्या. आता होम डिलिव्हरी आहे, अगोदर औषध आणायला जावं लागत होतं, आता पाहिजे ती छोटा बॉक्स पण
काड्याच्या पेटी एवढा बॉक्स पण मिळतो घरी असं. तुमच्याकडे जी म्हणजे फॅमिली डॉक्टर म्हणण्यात एक संकल्पना असं अशी किंवा औषधासह दिलेलं सगळं हे हो ट्रीटमेंट. हो म्हणजे तुम्ही स्वतःच औषधाचे पुढे म्हणण्यापेक्षा तुम्ही औषधं जी आहे ते एक लाल बाटली असायची हो देत असायचं. आम्हाला एक ग्लायकोडिन सारखं वगैरे परंतु असं. नंतर मेडिकल झाल्यामुळं प्रिस्क्रिप्शन प्रॅक्टिस सुरू झाली. द्यायला हो, सुरू केली. हो. अच्छा. मग त्यावेळेला हे जे आहे काय त्याला विवाह तुमचा समजा झाल्यानंतर पत्नीने कधी असं आग्रह धरला नाही की आपण जावं शहरामध्ये वगैरे? असा काही आग्रह धरला नाही, परंतु काम खूप असल्यामुळं कधी कधी नाराजी व्यक्त केली. ते तर सगळ्या डॉक्टरांच्या बाबतीत होते. सगळेजण जेवून येतात, तुम्हाला कोणी विचारलं का जेवणात का? खरे अगदी बरोबर अगदी बरोबर आहे. कारण हे म्हणजे सगळे त्या करून तुझ्या उघडीच्या वेळा काय असतात मग साधारणपणे सध्या? वेळ नाही. बर सकाळी यायचं, अगोदर मी 7:30 वाजता येत होतो, बर आता 9:30 येतोय. आणि संध्याकाळी किती वाजतील याचं काही म्हणजे असं टाइम टेबल नाही. आणि माझं एक फोटो मी पाहिला होता की त्याच्यामध्ये असं ओपन ओपीडी असल्यासारखं तुमचा एक प्रकार मध्ये. हो, माझी कॅबिन ओपीडी नाही. हा, कारण की कॅबिन मध्ये बसल्यानंतर जो कॅबिन मधला पेशंट त्याचे नातेवाईक जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत दुसऱ्याला आत बोलवता येत नाही. आणि बाहेर माझी ओपीडीचे चेअर असल्यामुळं मी एक वेळेस 3-4 काम करतो. आणि त्याच्यामुळे नंबर ऑफ पेशंट जास्त होतात. हो. माझ्या अनुभवातून सांगतो. बरोबर. कारण आता जनरली आता मी तुमच्या परिचयाचा आहे, मी आतमध्ये आलो तुमच्याकडे केबिन पॅड मध्ये बसलो तर माझं काम झाल्यानंतर मी 10 मिनिटं चर्चा करत बसतो. तो वेळ इतर पेशंटसाठी निश्चितपणे कामी येऊ शकतो. बरोबर आहे तुमचं. पण मग त्याचा कधी असं हेडेक असं होत नाही किंवा आपण सगळी आता एवढी गर्दी करून डॉक्टर असं होत असेल ना? परंतु ते हॅबिच्युअल झालंय. या गोष्टीची सवय. ह्या गोष्ट बरोबर आहे, परंतु ते हॅबिच्युअल झालंय. त्याच्यामुळे एक वेळेला मी 3-4 काम करू शकतो, म्हणून ते नंबर ऑफ पेशंट जास्त होतात. आणि तुम्ही म्हणता ते पण बरोबर आहे, परंतु हसून खेळून प्रॅक्टिस करतो म्हणून त्याची काही जाण होत नाही किंवा कोणाला त्याचा राग येत नाही. मी एक फोटो असा पण पाहिला की ज्यावेळी आपण आपले लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांना आपण म्हणतो बीपी वगैरे काही तपासत आहात, तर म्हणजे आपले संबंध कसे होते राजकीय नेत्यांबरोबर किंवा? माझं प्रायमरी एज्युकेशन अंबेजोगाईला झालं, योगेश्वरी नूतन विद्यालयामध्ये. त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही तिथं राहत होतो हाऊसिंग सोसायटीमध्ये, त्यावेळेस प्रमोद महाजन साहेबांचं कुटुंब वरती राहत होतं आणि आम्ही खाली राहत होतो. आणि मी संघात काम करत होतो. त्यावेळेस मुंडे साहेब पण संघात होते. तर त्या माध्यमातून आमची त्यांची ओळख आणि चांगल्या प्रकारचा, आम्ही तर त्यावेळेस म्हणजे बालपण होतं पण तरी पण आमचे चांगला परिचय होता. त्या माध्यमातून ते माझ्या घरी आले होते. आणि जसं एखाद्या डॉक्टरला असं तसं म्हणजे सर्व जाती धर्माची आणि सर्वच पेशंट जे आहेत, डॉक्टर ज्यावेळेस तपासतात त्यावेळेस धर्म आणि जात वगैरे काही पाहतच नसतात. त्या सर्व लोकांशी आता आपली नाळ जोडली गेली मध्ये. हो, माझ्याकडे असे खूप पेशंट आहेत जे म्हणतात 40-40 वर्ष झाले आमच्या हाताला कोणी हात लावला नाही, तुम्ही नसले तर आम्हाला वाटतं आता कुठं जावं. आणि सगळ्या फॅमिलीचे रिलेशन माहित असतात, कोणाची मुलगी कुठं दिलेली, कोणाची सून कुठलची, ह्या गोष्टी असतात. ह्या गोष्टी आपण संभाषणातून त्यांना बोलल्यानंतर त्यांना वाटतं हे डॉक्टर माझे आहेत. तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेस किती लोक होते डॉक्टर तिथे? 3च होते त्यावेळेस प्रॅक्टिशनर, माझ्या सहित 3. आणि आता असतील 38 ते 40. हो हो, क्या बात आहे. हो, खूपच छान. पण इतकं टिकून राहणं जे आहे ते मला महत्वाचं वाटतं यामध्ये. आणि मुख्य म्हणजे काही सोयी नसताना, ज्यावेळेस पॅथॉलॉजी पण नव्हती किंवा ज्यावेळेस रेडिओलॉजी काही तिचं नसेल, एक्सरे म्हणा अजून काही म्हणा, ऍक्सिडेंट केसेस झाले तर तुम्ही काय करता? ऍक्सिडेंट समजा ऍक्सिडेंट वगैरे झाले असतील काही तर असे, जर सस्पेक्टेड असेल की याचं एक्सरे घ्यावा लागेल किंवा ह्याला MRI करावा लागेल तर आम्ही रेफर करतो. त्याला फर्स्ट एड देतो, जे त्याच्या तिथपर्यंत जाईपर्यंत तोच व्यवस्थित जावं, त्याला त्रास कमी व्हावा हा उद्देशाने त्याला फर्स्ट एड देतो आणि रेफर करतो. आता त्यावेळेस तर काहीच नव्हतं, त्यावेळेस लोक हात बी मोडला तर बांधत होते. आता तो त्यांच्या त्यावेळेस ती नव्हती सुविधा म्हणून ते तसं करत होते. आणि ज्या बी क्लिनिकल एक्झामिनेशन वरच आम्ही डायग्नोसिस करत होतो. आता पेपर हातात आल्याशिवाय पेन हातात घेत नाहीत. त्यावेळेस अगोदर आपण म्हणजे क्लिनिकल एक्झामिनेशन करूनच ठरवत होतो याला मलेरिया आहे, टायफॉइड आहे, फ्लू आहे, जे काय असेल ते. हो, अगदी बरोबर. तुम्हाला जेनेटिक्स माहिती असतं, पूर्ण आनुवंशिकता माहिती असते त्या कुटुंबाची, त्यामुळे तुम्हाला इझी जात आहे. माझे काही डॉक्टर मित्र सांगतात ही गोष्ट खरी आहे.
पण तरी सुद्धा स्पेशलायझेशन कडेच लोकांचा ओढा आलाय, तो केवळ शहरी विभागातील प्रॅक्टिसमुळे असं मला वाटतं. आणि ग्रामीण रुग्ण आणि शहरी रुग्ण याच्यामध्ये आपण असं वास्तव ऐकतो किंवा ग्रामीण रुग्णामध्ये काटकपणा जास्त आहे, इम्युनिटी जास्त आहे. तर याचा अनुभव आपल्याला काही येतो? हो, खूप सारा. अंगावर काढण्याचे प्रकार म्हणतात. आणखीन पण असे काही येतात वृद्ध की डॉक्टर साहेब मी जिवंत आहे तेव्हापासून इंजेक्शन माझ्या अंगाला लागलं नाही, तर तुम्हाला द्यायचं तर तुम्ही द्या. तर आम्हाला त्याला म्हणजे खूप काय हाय डोस द्यावा लागत नाही, स्मॉल डोस वर पण तो रिकव्हर होतो, कारण की त्याला शरीराला औषधाची कधी लागणच झालेली नाही. क्या बात आहे. आणि काही असे असतील ना की डॉक्टरने नुसतंच गोळ्या दिल्या, मला इंजेक्शन दिलं नाही, सुई टोचली नाही. आता ती पिढी कमी झाली. ती कमी झाली. आहेत आणखीन पण, परंतु ती पिढी कमी झाली. आम्ही नवीन प्रॅक्टिस करत होतो त्यावेळेस ती पिढी होती. आता जे ग्रामीण भागाच्या पेशंटचा हा अत्यंत विश्वास असतो डॉक्टरवर, त्याच्यामुळे ते जास्त खोलात जात नाही. करेक्ट. आणि मी म्हणतो पर्वेकाळ. आणि त्या प्रोफेशन मध्ये काम करताना चिटिंग करू नये, एक्सेस काम करू नये, रात्री 2 वाजता आला म्हणून त्याच्याकडून वेगळे काही पैसे घेऊ नये आणि सरळ काम करावे, या मताचा मी आहे. व्हेरी नाईस. म्हणूनच तुम्हाला लोक देवदूत म्हणतात, ही गोष्ट खरी आहे. याच्यामध्ये असे काही किस्से तुम्हाला सांगता येतील की ज्यामध्ये तुमच्या डायग्नोसिसमुळे आणि तुमच्या निरीक्षणामुळे, ट्रीटमेंटमुळे त्या पेशंटचा खूप मोठा रोग बरा पण झाला आणि त्याचा खूप मोठा खर्चही टळला, त्रासही टळला? असं बऱ्याच वेळेस होतं. अच्छा. एखादं असं उदाहरण किंवा या ह्याच्यामध्ये आता बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की नको आता आपण रिस्क घ्यायला, आपण पाठवून देऊ शहरामध्ये, आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांना खूप काही टेस्ट करायला होतात, खूप काही तिथे त्यांच्यावर हे अननेसेसरीली हे केलं जातं, हे करा ते करा. तर असं काही होतं तर ते तुम्ही वाचवलं किंवा वाचवता? हो, असं काही आहे? असे बरेच काही प्रकार असतात. आता मला शब्दानं नाही सांगता येणार प्रत्येक, परंतु आमची भूक छोटी असते. मी प्रॅक्टिस करताना 5 रुपयाला 1 इंजेक्शन दिलेले, 7 रुपयाला 2. आणि आता समजा आम्हाला जर पेशंटने 100 रुपये दिले तर वाटतं बस झालं, पुरेसे झाले. आणि आम्ही नंबर ऑफ पेशंट मोजतो, कलेक्शन मोजत नाही. क्या बात. आणि त्यांचं प्रेम, त्यांची भावना, ती त्याचा आपण म्हणजे कशातच मोजू शकत नाही त्याला. त्यांचा प्रेम, विश्वास, माझं त्यांच्याशी रिलेशन. करेक्ट. आम्ही कधी ग्रामीण भागात गेलो तर कमीत कमी 10 ठिकाणी चहा पिऊन येतो, मग तो बगर दुधाचा असो किंवा कमी साखरेचा असो. आणि जोपर्यंत आमची बाईक जात नाही, तोपर्यंत ती धूळ कमी होत नाही, तोपर्यंत ते ग्रस्त आपल्याला सोडणार नाही. हा जो मान, सन्मान, आदर, रिस्पेक्ट, प्रेम हे पैशाने मिळणार नाही. खरंच. आणि याच्यामध्ये कोविडच्या काळामध्ये तुम्ही खूप मोठं काम केलं. तर त्या काळातली परिस्थिती कशी होती? म्हणजे खेड्यांकडे तर कोणाचं लक्षच नव्हतं. तर ते कसं कार्य करत तुम्ही? कारण पीपी किट आणि ह्या त्या गोष्टी तुम्हाला होत्या का? नाही, काहीच नव्हते. मग जे रेग्युलर प्रॅक्टिस आहे माझ्या मागील काळातली, त्या प्रॅक्टिस पेक्षा मी काही बदल केला नाही. आणि कधीही असं मी पाहिलं नाही की हा कोविडचा पेशंट आहे किंवा हा सस्पेक्टेड कोविड असेल किंवा असू शकतो. फक्त मास्कचा वापर करत होतो आणि हँड ग्लोव्हचा. बाकी कुठला वापर केला नाही. आणि जी दररोजची रुटीन प्रॅक्टिस आहे ती कंटिन्यू त्याच प्रकारे होती, त्यात कधी बदल केला नाही. ओपीडी प्रॅक्टिस होती तशीच, असं काही त्याला दूर बसून काही मी काम केलं नाही. त्याच्यात जो आहे मागील त्याप्रमाणेच प्रॅक्टिसची रुटीन प्रॅक्टिस केली. कोविड पेशंट निघायचे? हो, निघायचे. हो. मग आम्ही काय स्वॅबला पाठवायचो ना. अच्छा. त्यात निघायचे म्हणजे आम्ही 10 पाठवले तर एखादा तरी निघायचा, कधी 2 निघत होते. कधी स्ट्रॉंग पॉझिटिव्ह निघायच्यामुळे बाकीच्या नव्हत असेल. नाही, मग त्यावेळेस काय व्हायचं, मग तो पेशंट आल्याच्या नंतर मग त्याला येऊ देत नव्हतं. त्याला पुढची रेफरिंग ताबडतोब द्यायचो. अच्छा. तू हायर सेंटरला जा. पण तुम्हाला काही झाला त्रास? नाही, आम्हाला काही झाला नाही. माझ्या स्टॉपला नाही, मला नाही, कोणाला आम्हाला त्रास झाला नाही. फारच छान, कौतुक आहे बघा. कारण हे तर डेअरिंगच म्हणायचं याच्यामध्ये. कारण इतकं आपण वाचायचं की काही डॉक्टर लोकांना प्राण गमवावं लागले त्यावेळेला. विशेषतः सेकंड वेव्ह थोडी जास्तच डेंजरस होती. तर त्यावेळेस औषधांचं हे मिळायचं, सप्लाय मिळायचं इकडे? हो, मिळत होता ना. अच्छा. सगळं मिळत होतं. पण हे नाही, खरंच अवघड काम तुम्ही केलं. त्यावेळेस कुटुंबातील आपल्याला बाकीच्यांनी रोखलं नाही? रोखायचा प्रयत्न केला, परंतु माझं क्लिनिक आणि घर वरच आहे
त्यामुळे लोक डायरेक्ट यायचे आम्हाला बघा. आता पण जेवता जेवता उठावं लागते कधी कधी. कधी रात्रीतून, आता तर थोडा कमी झालं समजा, परंतु मी 6-7 वेळेस उठलो असाल. असाच वर आलो की असंच खाली जावं लागायचं. आणि पेशंट असे म्हणजे कुठे तापाचे किंवा हो, हे नाही म्हणजे आता ग्रामीण भागामध्ये असं काही नाही ना की मग हे त्यांच्याकडे कसं जावा, मग ते पोटाचं असं तर पोटाच्या डॉक्टरकडे जावा. म्हणजे डिलिव्हरी पासून सगळे काम म्हणजे एका डॉक्टरला करावं लागत होते असं. अरे वा, खूप छान. आणि राज्यस्तरीय पुरस्कार जो तुम्हाला मध्यंतरी मिळाला, त्याचं काय क्रायटेरिया होता, कसं होतं ते मला माहित नव्हतं की हा पुरस्कार मला मिळणार आहे, काहीच माहित नव्हतं. कारण मी ऐकलं महाराष्ट्रातील फक्त 6 डॉक्टरांना काहीतरी तो पुरस्कार मिळाला. हो. आणि बीड जिल्ह्यातून तर आपलं एकमेव नाव. हो हो. ते कसं काय, त्याला काही निकष लावला असेल ना? निकष त्यांनी काय लावला असं मला माहित नाही. मला जेव्हा कॉल आला की तुम्ही असा असा तुम्हाला पुरस्कार मिळालाय, तुम्ही औरंगाबादला या दिवशी या, 2014 मध्ये, मग मी तिथे गेलो. पुरस्कार मला तो प्रदान विभूषण व्यक्तीकडून तुम्हाला मिळाला, आडवाणीकडून. फारच कौतुकाचा भाग आहे. म्हणजे त्यावेळेला कुठेतरी असं वाटलं असेल की निश्चितपणे आपण हे जे काही केलेलं कार्य ते कृतकृत्य असं झालं असं वाटलं असेल तुम्हाला. आणि तुमचे इतर बंधू मग या क्षेत्रामध्ये आहेत कुठे, म्हणजे इथले तुमचे सखे भाऊ तुम्ही जे आहात? नाही, फक्त एकटे डॉक्टर. माझ्या पिढीतला मी एकटाच आहे. पण तरी पण तुम्ही आता तुमच्या मुलांना डॉक्टर केलं असं मला पाहायला मिळतंय. किती मुलं आपल्याला आणि डॉक्टर कोण? माझी 2 मुलं डॉक्टर आहेत. एक सुमित नहार आहे. अच्छा. हा MD डर्मेटॉलॉजी आहे, त्वचा रोग तज्ञ. अच्छा. आणि धीरज माझा छोटा मुलगा आहे, तो BMS पास आउट आहे. अच्छा. सोलापूर गव्हर्नमेंट कॉलेज मधून. गुड. फारच छान. आणि वाटतं सून पण आपल्या या ह्याच्यामध्ये आहेत. आणि माझ्या सुमितच्या मिसेस सुनबाई हा होमिओपॅथिक MD करतात आता लास्ट इयर आहे. पूर्ण तयार केली तुम्ही. खूप छान, कौतुकाचा भाग आहे. म्हणजे तुम्ही जो वारसा चालवलेला आहे तोच वारसा इथून पुढे तुमचे मुलं सुद्धा चालवणार. आणि सध्या ते 40 वर्ष झालेले मी ऐकले, पण मला तर खात्री आहे की पाहता पाहता 50-60 वर्ष कसे होऊन जातील. कारण तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुम्ही पेशंट अर्धे बरं होत असतील असं मला वाटतं. तडफदार एनर्जी असलेले असं व्यक्तिमत्व आमच्याकडे. काही असे जुने MR आहेत, एरियाचे जे त्यांचे मॅनेजर आहेत, ते येतात, ते म्हणतात आम्ही 20 वर्ष तुम्हाला अगोदर पाहिलेलं आहे, तीच तुम्ही आणखी काम किती दिवस करायचे. जोपर्यंत आपण पंचेंद्रिय काम करतात तोपर्यंत काम करण्याची मानसिकता आहे. आणि त्या व्यवसायावर, त्या प्रोफेशनवर, त्या सेवेवर माझी निष्ठा आहे, माझं प्रेम आहे, म्हणून मी काम करणार आहे. खरंच आहे. आणि याच्यामध्ये असे काही अवघड प्रसंग कधी आले, तसं काही वाटतं की आपण आता थोडंसं क्लचमध्ये आलोय या पेशंटला पाहताना वगैरे, असं कधी काही झालं होतं का? असे पेशंट तुम्ही घेतच नाही म्हणजे काय? नाही, आता सडन कधी काय होईल सांगता येत नाही. म्हणजे मेडिकल प्रोफेशन मध्ये होता ना, असं पण प्रसंग येतात. त्यावेळेस वाटतं कधी कधी त्या क्षणामध्ये की नाही आपण आता थांबावं. परंतु नंतर तो पिरियड निघून गेल्यानंतर मला वाटतं की नाही, आपण एकासाठी 99 लोकांना हे करायचं, का सर्व्हिस नाही द्यायची. तर आता ह्या प्रोफेशन मध्ये कधी काय होईल कुणी सांगू शकत नाही. परंतु असे पण प्रसंग येतात, आलेले आहेत. परंतु त्यावेळेस वाटायचं, थोडे विटंबना व्हायची. कारण की आपण काम धोका थोडा जास्त असतो. बरोबर. कारण की व्हायला वेळ लागत. नाही, बाकीच्या सोयी नसतात ना. करेक्ट. असं आहे, व्हेंटिलेटर नसते, ऑक्सिजन नसते. अशा वेळेस पण आपण थोडं हताश होतो. व्हायचं तसं. म्हणजे माझं क्षेत्र कोचिंग क्लासेस, बीडमध्ये ज्यावेळेस कोचिंग क्लासेस मी चालवायचो त्यावेळेला एक मेरिट 2 माशोरी होती की बीडचे सगळे मेरिटचे विद्यार्थी जे आहेत ते जायचे लातूरला वगैरे. आणि मग पत्रकार लोक आम्हाला नंतर सर तुमचे किती विद्यार्थी मेरिट मध्ये आले. प्रॉब्लेम काय आहे की मेरिट आलेले 10वीचे विद्यार्थी सगळे त्याचे बाहेर. आणि मग आपल्याला पुन्हा मेरिट मध्ये आणण्यासाठी इथे बरेच अडचणी त्याच्यामध्ये टेक्निकल तसे तुम्हाला आहेत तशा. मग ते तुम्ही म्हणता असं डिप्रेशन मध्ये कुठतरी त्यावेळेस वाटायचं. पण तरी रिझल्ट आमचे नंतर मेडिकलचे वगैरे खूप छान यायचे. आणि आज बीड शहरात कितीतरी डॉक्टर असेल की माझ्या क्लासेस मध्ये शिकलेले. तसं तुमचं झालेलं आहे असं मला वाटतं की वडवणी सारख्या या ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रचंडपणे तुम्ही यश मिळवलं. आणि लोकप्रियता जी आहे ती पराकोटीची तुम्हाला मिळालेली आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधून आज वेळ काढला आमच्यासाठी. आणि मला फक्त याच्यातून एकच दाखवायचं होतं किंवा ग्रामीण भागामध्ये, कारण अनेक विद्यार्थी ज्यावेळेस मला भेटतात डॉक्टर झालेले किंवा
अनेक डॉक्टरांना ज्यावेळेस मी इंटरॅक्ट करतो त्यावेळेस माझं असं लक्षात येतं की प्रत्येकाचा ओढा हा शहरामध्येच आहे आणि ग्रामीण भागामध्ये फक्त इंटर्नशिप करण्यासाठी घेतलेले ते पण शहराच्या जवळचं असावं, जाऊन आले असं अशा प्रकारचं थोडंसं आहे. पण मला यातून हेच एक दाखवायचं आहे की बाबा तुम्ही कुठेही जरी गेलात तरी तुमच्या ज्ञानाचं निश्चितपणे किंमत होईल आणि जिथे गरज आहे तिथे गेल्यानंतर त्याची जास्त किंमत होईल असं निश्चितपणे मला वाटतं. डॉक्टर साहेब, तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण परिवाराला या हेल्थ केअरसाठी निश्चितपणे मी शुभेच्छा देतो आणि 40च काय 75 आपण तुमच्या श्रद्धांजलीची साजरी करावी असं मला निश्चितपणे वाटेल. त्यासाठी मी शुभेच्छा देतो. आज तुम्ही जो वेळ मला दिला त्याबद्दल निश्चितपणे आभार मानतो. मला पण तुम्हाला भेटल्यावर खूप आनंद वाटला छान. आणि बाय हार्ट अंतकरणातून मी आपणास शुभेच्छा देतो वा. की तुम्ही पण तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये चांगलं, मागून खूप नाव आहे तुमचं, तेच नाव पुढे पण राहील, कारण की नाव हे काय बाजारात विकत मिळत नाही. Correct. तर धन्यवाद मला बोलवल्याबद्दल. थँक्यू. खूप आनंद वाटला. धन्यवाद. थँक्यू. तर मित्रांनो, आजचा हा इंटरव्ह्यू तुम्हाला निश्चित आवडला असेल. एक आगळा वेगळा विषय मी या ठिकाणी घेतला होता. ग्रामीण भागातील लाईफ, ग्रामीण भागातील सगळ्या प्रश्नांबद्दल आपण चर्चा केली आणि डॉक्टर पारसमलजी नहार यांच्यासारखे डॉक्टर जर निर्माण झाले तर प्रत्येक खेडेगावाचं भवितव्य निश्चितपणे उज्ज्वल असेल, आरोग्य उज्ज्वल असेल असं मला निश्चित वाटतं. तर माझ्या या इंटरव्ह्यूला निश्चितपणे लाईक करा, शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन मुलाखतीमध्ये. धन्यवाद.